नमस्कार, मी नंदिनी. आवड तुमची आमची या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आता आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी चिवडा बनवूया. खमंग व चवदार व कुरकुरीत. हे मी अर्धा किलो चुरमुरे आणलेले आहेत. चिवडा बनवूया आपण. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्य पाहूया. हे मी चुरमुरे घेतलेत. साहित्य हे रामबंधू चिवडा मसाला, हिरवी मिरची, कढीपत्ता धुवून स्वच्छ वाळवून घेतलेला आहे. हे शेंगदाणे घेतलेत, मीठ घेतलेत 2 चम्मच, डाळवे, हे कोथिंबीर, हे मक्याचे पापड घेतले. तर चला रेसिपीला सुरुवात करते मी. हे चुरमुरे आपण चाळणीने चाळून घ्यायचे स्वच्छ. सुरुवातीला आपण हे चुरमुरे स्वच्छ करून घेऊ. हे असं चाळणीनं चाळून घेते मी चुरमुरे. हे स्वच्छ करून घेतले चुरमुरे. आता आपण ह्याला कमी गॅसवरती आपण मुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत. कुरकुरीत हे चुरमुरे लागतात. गरम करून घेतल्यावर 5 मिनिट कमी गॅसवरती गरम करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही पाहू शकता, हे असे कुरकुरीत चुरमुरे झालेले आहेत. तर हे काढून घेते मी. दुसऱ्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. ते मी मक्याचे पापड तळून घेते. चुरमुऱ्यावरतीच टाकून घेते हे मक्याचे पापड. शेंगदाणे, शेंगदाणे पण छान खरपूस तळून घ्यायचे. शेंगदाणे चांगले तळून निघलेत. तर मी हे शेंगदाणे काढून घेते. हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत. कढीपत्ता पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. डाळवे टाकते. हे भाजलेले असते त्याच्यामुळे याला जास्त काही वेळ लागत नाही डाळवे तळून घ्यायला. कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद, रामबंधू पापड मसाला 2 चम्मच. हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 2 चम्मच मीठ, शेंगदाणे पण मसाल्यामध्ये टाकून घेते मी. शेंगदाण्याला पण तिखट मीठ
लागलं पाहिजे म्हणून मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. पाव चमचा लाल मिरची पावडर, गॅस बंद केलेला आहे. हे बनवून घेतलेला मसाला चुरमुऱ्यामध्ये टाकते. हे चुरमुऱ्यावरती टाकत आहे मी. कढईला मसाला लागलेला आपले चुरमुरे त्याच्यामध्ये टाकून, कढईमध्ये टाकून त्या झारीने चांगलं पुसून घेतलेले आहे कढई. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला सर्व चुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने चांगला मसाला चुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे. सोप्या पद्धतीने झाला आपला चिवडा तयार. हा झाला चिवडा तयार. खाऊन पाहू. चला या चिवडा खायला. तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत.